माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता अर्णव जो आहे तो विचार करत असतो काय करावं. घरातले सगळे तर या कार्यक्रमाला हजर राहायला हवेत आणि त्यासाठी त्याचा जीव नुसता वरखाली होत असतो आणि ईश्वरीने सुद्धा सांगितलेलं असतं की मी काही या कार्यक्रमाला हजर राहणार नाही जर घरातले नसतील तर. आणि त्यामुळेच आता अर्णवला सुचत नसतं. त्याच वेळेला अर्णव थोडा विचार करतो आणि त्याच्या लक्षात येतं की चला आपण या सगळ्या गोष्टी करून नक्कीच घरातल्यांना आणि ईश्वरीला खुश करू शकतो. कारण त्याला काही झालं तरीसुद्धा घरातल्या सगळ्यांनी त्या प्रोग्रामला यावं असं वाटत असतं आणि ते जर आले तरच ईश्वरी येणार हे सुद्धा अर्णवला चांगलंच माहिती होतं. दुसरीकडे आता बँगलोरला जायला राकेश निघालेला असतो. राकेश निघालेला असतानाच तो आता अंजलीला म्हणत असतो की चला मी येतो. पण अंजलीसुद्धा आता त्याचा मागे मागे यायला बघत असते. म्हणजेच तिलाही बँगलोरला जायचं असतं. ती राकेशला ते सांगून म्हणत असते की प्लीज मी पण इथे ना तुमच्याबरोबर. तसंही ना इथे मला ना आता नकोसं झालं आहे. म्हणजे इथे वैताग आला आहे. आज तो प्रोग्राम आहे आणि त्या प्रोग्रामला मला राहायचं नाही आहे उपस्थित. त्यापेक्षा मी जर तुमच्याबरोबर आले तर बरं. त्याच वेळेला बँगलोरला आता तुमचा आताच आजारपणातून उठला आहेत आणि तुम्ही कन्नूला घेऊन कुठे बँगलोरला येणार. आणि ते काम किती दिवस चालेल. 2-3 दिवस जर चाललं तर पुन्हा तुमच्यावर ते परिणाम होतील. हवामान बदलेल आणि मग तुम्ही पुन्हा आजारी पडाल. त्यापेक्षा तुम्ही इथेच थांबा. पण मला या प्रोग्रामला अटेंड नाही राहायचं आहे त्यामुळेच मी येते. हे सगळं काही नको आहे मला. मग त्यावर आता राकेश म्हणत असतो की मी तर म्हणतो ना तुमच्यात जे काही मतभेद आहेत जो काही दुरावा आहे तो आता संपवून टाका. तसंही मला असं वाटतं की तुम्ही त्या कार्यक्रमाला हजर राहायला हवं. ते विचित्र वाटतं ना. म्हणजे बघा तुमच्याच भावाचा हा प्रोग्राम आहे आणि तुम्ही हजर राहणार नाही म्हटल्यावर ते कसं वाटतंय सगळं काही. मग इकडे राकेशने समजावूनसुद्धा आता अंजली जे आहे ती आता कसं तयार होते की बँगलोरला जायचं नाही. पण ती हे बोलत नाही की मी बाहेर प्रोग्रामला जाणार नाही असं. मग इकडे राकेशला ती म्हणत असते की जाऊ दे तुम्ही जाऊन या काळजी घ्या असंही म्हणून ती त्याला आता निरोप देते. राकेशही बॅग भरून तयारच असतो कारण त्याला ना आता लवकर जायचं असतं आणि त्यासाठी त्याची खूप जास्त धांदल सुरू असते. दुसरीकडे मात्र अंजली विचार करत असते की हे सगळं काही कधी थांबणार आहे. तिला आता ज्या काही गोष्टी होत असतात ना त्या नकोशा वाटत असतात. दुसरीकडे ईश्वरी आता बाहेर आलेली असते आणि इकडे तिकडे बघत असते पण अजूनही तिला कुठे अर्णव दिसत नसतो. अर्णव कुठे गेला असेल असाच विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. मग अर्णवला आता मामालाही सुद्धा विचारते ती की तुम्ही कुठे अर्णवला पाहिलं आहे का. तर मामा बोलतो नाही. मग त्याच वेळेला आता मामांना ती म्हणत असते की एकतर सकाळपासून कुठे दिसत नाही आहे. त्यानंतर मी जर कोणी येणार नसेल तर प्रोग्राम कॅन्सल करा. कुठे गेलेत काय माहिती. मग आता मामासुद्धा म्हणतो की मला कळते तुमच्या मनाची काय घालमेल होत असणार आहे ते. पण नको काळजी करू सगळ्या काही गोष्टी ठीक होतील. खरं तर मलासुद्धा या प्रोग्रामला यायचं आहे पण तुला तर माहिती आहे ना मी घरात कोणाच्याच विरोधात जाऊ शकत नाही. दुसरीकडे आता आश्रमामध्ये अर्णव येऊन पोचलेला असतो कारण अर्णवला आश्रमामध्ये येऊन त्या मुलांना तयार करायचं असतं तिथे जाण्यापासून आणि त्यासाठी त्याची पूर्ण अशी लगबग सुरू असते. आणि जेव्हा तो आता बघत असतो ना तेव्हा मात्र आता ऑलरेडी तयार असतात. अर्णव येणार आहे हे सांगितलेलं असतं ना त्यामुळे मुलं एकदम तयारीनिशी असतात कारण त्या मुलांना आता घेऊन अर्णवला जायचं असतं. यासाठी अर्णवने खास अशी तयारी केलेली असते. मग आता अर्णव त्या मुलांना म्हणतो की तुम्हाला तर माहिती आहे ना की तुम्हाला माझ्यासोबत यायचं आहे ते. अर्णव म्हणतो की अर्णवने ज्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलेल्या असतात त्यावरनं ती मुलंसुद्धा अर्णवसोबत यायला तयार असतात. दुसरीकडे आता मामा ईश्वरीला म्हणत असतो की ज्या काही गोष्टी सध्या घरात होत आहेत ना त्या सगळ्या काही अशा नकोशा वाटत आहेत आणि म्हणूनच ना मला असं वाटतं जे काही होईल ते व्यवस्थित होईल. तू काळजी करू नकोस. मलासुद्धा अर्णवच्या या प्रोग्रामला यायचं आहे पण अशा पद्धतीने सगळीकडनंच अडवणूक होते ना त्यामुळे मला काही कुठे यायला जमत नाही आहे. पण तरीसुद्धा मी प्रयत्न करणार आहे. मी घरातल्या सगळ्यांना समजवतोय ज्या काही गोष्टी झाल्या त्या विसरून जा. पण सगळीजणं हट्टाला पेटलेले आहेत. कोणीच ऐकायला तयार नाही आहे. म्हणून कुठून कसं समजवायचं ना हे सुद्धा मला कळत नाही. असंही आता मामा जे आहेत ते ईश्वरीला बोलून समजावत असतात.
मामांना ईश्वरीही म्हणत असते की मलाही तेच म्हणायचं आहे, पण आता हे अर्णव सर सकाळपासून कुठे गेलेत ना काहीच माहिती नाही. मग आता अर्णवची काळजी ईश्वरीला वाटत असते. त्यातच आता हा प्रोग्राम अर्णवने घरातच ठेवलेला असतो, त्यामुळे अरेंजमेंटसुद्धा घरातच सगळी काही केलेली असते. दुसरीकडे आता ईश्वरी विचार करत असते की अर्णव गेला कुठे असेल सकाळी सकाळी. तर अर्णव त्या मुलांकडे गेलेला असतो आणि मुलांना सगळं काही प्लॅनिंग जे आहे ते समजावून सांगतो. मुलं जेव्हा हे सगळं प्लॅनिंग ऐकतात ना, तेव्हा मुलं अर्णवसोबत यायला तयार होतात. तर त्यातील एका मुलाचा हट्ट असतो आणि त्याला लाडू हवे असतात. अर्णव सांगतो की हो, माझं काम झालं ना की मी तुला 10 लाडू देईन, 10, आणि तुम्हा लोकांना ज्या काही गोष्टी हव्या आहेत ना त्या मला सांगा, मी तुम्हाला देईन, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की चालेल, ठीक आहे, मग आपण पटकन आहे ना सगळ्या काही गोष्टी करून घेऊया आणि आपण पटकन निघूया. आता अर्णव जो आहे तो आता एक एक करून त्यांना प्लॅनिंग सांगत असतो. म्हणजेच त्याने काय काय ठरवलं आहे. अर्णवने आज घरामध्ये जो प्रोग्राम ठेवला आहे त्याबद्दल अर्णव आधी मुलांना सांगतो. आणि आता ईश्वरी फॅब्रिक चालू होणार आहे, म्हणजे त्यामध्ये लहान मुलांचे कपडे भेटणार आहेत का? हो हो, लहान मुलांचे कपडे तिथे भेटणार आहेत, पण तुम्हाला माझ्या घरच्यांना यासाठी तयार करायचं आहे. खरं तर माझे घरातले या प्रोग्रामला यायला तयार नाही आहेत, पण तुम्ही लोकांनी मी सांगितलेल्या प्लॅननुसार सगळं काही वर्कआउट करायचं आहे. तर ती मुलं तयार असतात. इकडे ईश्वरी अर्णवची वाट बघत असते. तेच अर्णव ईश्वरीच्या मागे येऊन तयार होतो. अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो की हे काय, तू अजून तयार झाली नाहीस. तर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्हाला तर मी कालच सांगितलं आहे की मला काही प्रोग्रामला यायला जमणार नाही आहे, कारण मला या गोष्टी मुळात मान्यच नाही आहेत. त्यावर अर्णव ईश्वरीला समजावतो आणि म्हणत असतो की असा का विचार करतेस तू? तुला मी म्हटलं आहे ना की घरातले सगळेजण या प्रोग्रामला येतील म्हणून, मग विश्वास ठेव माझ्यावर, तू तयार हो, घरातले कोणत्याही क्षणी कधीही बाहेर येतील. मग अर्णवला ईश्वरी म्हणत असते की बघा हा, जर नाही आले तर? ईश्वरीला अर्णव सांगतो की हो, येणार आहे, त्यासाठी तू तयार हो. मग ईश्वरी अर्णवला म्हणते की मी तयार व्हायला तुम्ही आधी बाहेर तर जायला हवात ना, मग मी तयार होईल ना? हो हो, मला कळतंय, चालेल, ठीक आहे, चल मी आता येतो. आणि असं बोलून अर्णव आता बाहेर जातो, कारण आता ईश्वरीलासुद्धा तयारी करायची असते. अर्णवने ईश्वरीला प्रॉमिस केलेलं असतं की तो घरातल्या सगळ्यांना त्या प्रोग्रामला घेऊन येणार आहे, त्यामुळे आता कुठे जाऊन तिला बरं वाटत असतं आणि ती खुशही असते. अर्णवला ती म्हणत असते की तुम्ही बाहेर थांबा, मी तयार होऊन येते. मग अर्णवही बाहेर जातो, कारण ईश्वरीला तयारी करायला वेळ द्यायचा असतो. मग ईश्वरी ही छान तयार होणार असते. तिला वाटत असते की अर्णव सर नेमकं काय करणार असतील सगळ्यांना तिथे बोलवण्यासाठी. इकडे मात्र आता घरामध्ये सगळीजणं एकत्रच एका रूममध्ये बसलेली असतात. तो रूम जो आहे तो लांब असतो तिथून जो प्रसंग, म्हणजे त्यांच्या घरात जो सीन होणार आहे तिथून, कारण त्यांना असं वाटत असतं की जरा लांब राहिलेलंच बरं, कारण जर आपण जवळ राहिलो तर तिकडचे सगळे आवाज येतील आणि ते नको नको होईल. तर मामी मुद्दामून बोलत असते की हे सगळं ना मुद्दामून अर्णवने घरात ठेवले नाही, तर सगळे प्रोग्राम ना बाहेर असतात अर्णवचे ऑफिसमध्ये, नाही तर कुठे ना कुठे मॅनेज करून ठेवत असतो तो. पण आज त्याने मुद्दामून हे सगळं केलेलं आहे, जेणेकरून त्याला आपल्याला काही ना काहीतरी दाखवायचं आहे. हे सगळं करून अर्णव नक्की काय सिद्ध करू पाहतोय ना, मला कळत नाही आहे. त्याच वेळेला आता मामा इथे म्हणत असतात की तुला जर एवढं वाटतंय ना तर तू इथे का थांबली आहेस, चल ना बाहेर. आणि तसंही मलाही हेच वाटतं की आपण ना उगाच ना विषय वाढवत बसलो आहे, सगळं काही सोडून ना आपण या प्रोग्रामला अटेंड राहायला हवं. मला तरी हेच वाटतं, कारण अर्णवच्या सगळ्या सुखादुखात आपण नेहमीच असतो आणि आज पहिल्यांदा अर्णवच्या या सुखात आपण नसणार आहोत. त्याला किती वाईट वाटत असेल याचाही विचार तुम्ही कोणीही करत नाही आहात. त्यावर आता मामांना आजी सांगत असते की काही गरज नाही आहे विचार करायची, चिंटू आपला विचार करतोय का? त्याला मी तेव्हाच म्हटलं होतं की सगळ्या काही गोष्टी सोडून दे, पण त्याने फॅब्रिकचं नाव अजूनही बदललं नाही आणि त्याने फॅब्रिकचं नाव बदललेलं नसतानासुद्धा तो फक्त ईश्वरीला महत्त्व देतोय.
त्याला बाकी बाकी कशाचं काही पडलेलं नाही आहे असं देखील आता इकडे असणारी आजी जी आहे आणि अंजली दोघीही जणी मामाला बोलत असतात. मामा आता म्हणत असतो की एवढं कधीपासून आपण ताणून ठेवायला लागलोय, ज्या काही गोष्टी झाल्या त्या तिथल्या तिथे सोडून द्यायच्या आणि आता एवढा चांगला प्रोग्राम आहे, अर्णवच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे, तर तो एन्जॉय करायला हवा ना. आणि मुळात तुम्ही सांगितल्यावर तो नाव कसं काय बदली करेल, कारण त्याने ऑलरेडी त्या नावाने पॅम्पलेट आणि सगळीकडे जाहिरात दिलेली आहे, इन्व्हेस्टरने त्यामध्ये पैसेसुद्धा गुंतवले आहेत आणि अचानक नाव बदली करणं म्हणजे बिझनेस धोक्यात घालणं आहे. आणि तुम्ही असा कसा विचार करू शकता. उलट आपण म्हटलं पाहिजे की घरातल्या सुनेच्या नावाने काहीतरी सुरू होते तर आपण त्याला हजर राहायला हवं, पण तुम्ही कोणीही ऐकायला तयार नाही आहात. इथे आता आजीला एवढं सांगून सुद्धा आता मात्र आजी ऐकायला तयार नसते. तर वल्लरी म्हणत असते की हे सगळं ना अर्णव मुद्दामून करतोय, नाहीतर त्याने ह्या सगळ्याचं नियोजन घरात केलंच नसतं. आता काही मीडियावाले आणि सगळीजणं आलेली असतात. तेवढ्यातच ईश्वरी तिकडनं खाली येते. शिर्केंना कॉल आलेला असतो, कारण ती मुलं ना आता आलेली असतात बाहेरपर्यंत. जेव्हा ती मुलं बाहेर आलेली असतात ना, तेव्हा आता अर्णवला सांगितलं जातं की बाहेर ती मुलं आली आहेत. मग अर्णव त्या मुलांना स्वतःच बाहेर घ्यायला जाणार असतो, पण तेवढ्यातच ना काही मीडियावाले अर्णवच्या समोर येऊन उभे राहतात आणि अर्णवला म्हणत असतात की आज तुम्ही हा प्रोग्राम ठेवला आहे, पण आज तुमच्याबरोबर कोणीसुद्धा कसे नाही, म्हणजे मला असं वाटतं की घरातले सगळेजण तुमच्या इथे असायला हवे होते. अर्णव म्हणतो की हो येतीलच ना, पण आता त्यांनी फक्त ईश्वरीला पाहिलेलं असतं, बाकी घरात कोणीही नसतं, म्हणून त्या मीडियावाल्यांना तेवढा प्रश्न पडलेला असतो. आणि मीडियावाल्यांना छोट्या छोट्या गोष्टीचा इश्यू करायला आवडतच असतं. पण दुसरीकडे मात्र आता शिर्केने सांगितलेलं असतं, म्हणूनच आता अर्णवसुद्धा लगेचच बाहेर जायला निघतो, कारण त्यांनी त्या मुलांना अरेंज केलेलं असतं. ती मुलंच आता या सगळ्यांना बाहेर घेऊन येणार असतात. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी तयार होऊन खाली हजर असते. तर मीडियावाल्यांमध्ये चर्चा सुरू असते. अर्णव सरांनी तर आपल्याला सांगितलं आहे की कुटुंबातली लोकंसुद्धा त्यांची इथे हजर असणार आहेत, पण कोणीही दिसत नाही. इकडे आता ईश्वरीसुद्धा अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही मला म्हटलं होतं की सगळीजणं येणार आहेत, पण कोणीही इथे नाही आहे. अर्णव म्हणतो की मी तुला सांगितलंय ना, मी तुला प्रॉमिस केलंय ना, मग येतील घरात सगळीजणं, तू काळजी करू नकोस, असंही आता ईश्वरीला अर्णव सांगत असतो. मग आता ईश्वरी इकडे थोडा विचार करत असते, खरंच हे सगळं पॉसिबल आहे का, कारण ईश्वरीने अर्णवला तसं प्रॉमिस केलं होतं, जर कोणी नाही आलं तर तीसुद्धा या प्रोग्रामला हजर राहणार नाही, म्हणूनच आज त्याला सरप्राईज द्यायचं असतं आणि यासाठी त्याने सगळं नियोजन केलेलं असतं. मग आता तो म्हणत असतो की मी आलोच आणि तेवढा तो बाहेर जातो. शिर्के जे आहेत त्या मुलांना आधी अटेंड करतात. मुलांसाठी स्पेशली गाडीसुद्धा अर्णवने पाठवलेली असते. मग आता तिथे मुलं आल्यानंतर अर्णव म्हणत असतो, तुम्हाला लक्षात आहे ना की आपला प्लॅन काय आहे तो नेमका. त्यावर मात्र हो हो माझ्या लक्षात आहे, आम्ही काळजी करू नको आणि आम्ही हे सगळं काही ना ईश्वरीताईच्या प्रेमासाठी करतोय, ईश्वरीताईसाठी करतोय, नाहीतर आम्ही तुझ्यासाठी तर दादा काहीच केलं नसतं, असं देखील ती मुलं मुद्दामून अर्णवची मजाकीत बोलत असतात. मग आता अर्णवला तो मुलगा पुन्हा म्हणतो, मला लाडू भेटतील ना. त्यावर अर्णव म्हणतो की हो रे, तुला हवे तेवढे लाडू देईन, तुम्हाला पेस्ट्रीज काय काय हवं आहे ना ते सगळं सांगा, मी तुम्हाला सगळं देईन, फक्त माझंही एवढं काम होऊ द्या, असं देखील अर्णव आता सांगू लागतो. मग आता ती मुलंसुद्धा खूप जास्त खुश असतात, कारण त्यांनासुद्धा आता अर्णव ईश्वरीला आनंद बघायचं असतं. अर्णवच्या चेहऱ्यावरचा आनंद आता ईश्वरीसाठी काहीतरी वेगळंच आणणार असतो. आता अर्णव खूप जास्त खुश असतो, कारण त्याने जो काही प्लॅन केलेला असतो तो त्याला माहिती आहे, तो प्लॅन सक्सेस होणार आणि ईश्वरी या सगळ्यामुळे खुश होणार. इथे मात्र आता वल्लरी सारखं बाहेर डोकावून बघत असते आणि त्यानंतर आतमध्ये येऊन सांगते की अर्णवने ना एवढा झगमगाट केला आहे ना, हे सगळं ना आपल्याला दाखवायला केलं आहे आणि तिथे मीडियावालेसुद्धा किती आहेत. मग आता हे सगळं कशासाठी, त्याला आपल्याबद्दल काही वाटतच नाही, आपल्याबद्दल जर वाटलं असतं ना तर तो आपल्याला बोलला असता. मग इकडे मामा वल्लरीवर चिडतात आणि मामा वल्लरीला म्हणतात की अर्णव ऑलरेडी तुम्हा सगळ्यांकडे आला होता आणि त्याने तुम्हाला सगळ्यांना दोनदा सांगितलं की या करून, किती वेळा तुमच्या मागे लागणार, सारखं सारखं तेच बोलत राहायचं का. त्यापेक्षा आता तो जे काही करतोय ते बरोबर करतोय आणि तसंही त्याने हा प्रोग्राम घरात ठेवला आहे, मग असू दे ना. मग दुसरीकडे मात्र हे सगळं काही होत असतानाच मामा मात्र वल्लरीवर ओरडत असतात आणि म्हणत असतात की तुझं इथे लक्ष कमी आणि बाहेर लक्ष जास्त आहे. मग काय झालं, बघायला नको का की नेमकं काय काय केलं आहे ते त्याने. मग तुम्हाला काही कळतंय का,
या सगळ्या काही गोष्टी, त्यात माझा हा मुलगा त्या दोघांना आणायला गेलाय, काय गरज आहे इथे सगळं काही असताना आपण इथे आहेत ना, मग त्या आकाशला, त्या नम्रताला आणि त्या सुप्रियाला आणायला जायची काय गरज आहे? तो ना त्यांचा एकदम ना नोकरच झाला आहे, असं देखील आता वल्लरी बोलत असते. त्यावर मला काही चुकीचं वाटत नाही आहे. काय झालं, तो त्याच्या होणाऱ्या बायकोला आणि त्याचसोबत सासूला आणायला गेलाय. मामाही आता डायरेक्टच इकडे मात्र आकाश अर्णव ईश्वरीची बाजू घेऊनच वल्लरीला सुनावत असतात. तर वल्लरीला ह्या सगळ्या काही गोष्टी नकोशा झालेल्या असतात. त्यात अंजली आणि त्याचसोबत आजी यांनी तर आता ठामपणे सांगितलेलं असतं की बाहेर काही झालं तरी जाणार नाही, कारण त्यांनी आता ठरवलेलंच तसं होतं. म्हणूनच आता जिथे हा प्रोग्राम सुरू आहे त्या प्रोग्रामपासून खूप मोठ्या अंतरावर इथे ही लोक राहत होते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की आकाश जो आहे तो नम्रतासाठी खूप छान असं काहीतरी बुके वगैरे घ्यायचं ठरवतो, म्हणून तो गाडीतून उतरतो आणि त्याने ब्लेझर वगैरे घालून तो आता आणायला चाललेला तो नम्रताला. आणि तेवढ्यातच आता तिथे मुद्दामूनच ना शुभू आलेला असतो आणि शुभूला आकाशचा काटा काढायचा असतो. शुभूला असं वाटत असतं की आकाशचा जर काटा काढला तर नम्रता काही त्या प्रोग्रामला जाऊ शकत नाही, कारण आकाशच मुळात त्या प्रोग्रामला तिथे आणण्यासाठी त्यांना पोचणार नाही. आणि यासाठी शुभूच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग सुरू असतं. इकडे आकाश मात्र त्याचं लक्ष नसतं. आकाशने बुके घेतलेला असतो. आकाशला आता असं वाटत असतं की चला नमूला आपण सरप्राईज देऊया, पण या सगळ्या गोष्टी ना इथे असणाऱ्या या शुभूला मान्य नसतात. शुभूचं म्हणणं हेच असतं की काही झालं ना तरीसुद्धा या दोघांना मी एकत्र येऊ देणार नाही. ह्याला जर मी आताच इथे बेशुद्ध केलं तर हा घरीसुद्धा पोचणार नाही, असाच विचार ना शुभू करत असतो. आणि मग शुभूच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग असतं. त्याने विचार केलेला असतो की परफेक्ट असं प्लॅनिंग हे आज करून दाखवायचंच. दुसरीकडे मात्र आता आजी त्याचसोबत अंजली शांत असतात, पण या वल्लरीची बडबड काही थांबत नसते. वल्लरी नुसती बडबड करत असते, कारण ना तिचं लक्ष अर्ध बाहेर असतं. जे काही अर्णवने केलं आहे, सजावट आणि एवढ्या लोकांना बोलवले मीडियावाल्यांना, यावर तिचं लक्ष असतं. पण ती आता म्हणत असते या लोकांना काही वाटत नाही. पण तेवढ्यातच ना ती चारही मुलं ना तिथे येतात आणि जोरजोरात दार वाजवत असतात. त्याबरोबर आता ती मुलं जेव्हा दार वाजवतात ना, तेव्हा आता कोण आलं असेल हे अर्णव आणि ईश्वरी ना काही पण करतील, मुलांचा आवाज काढून आपल्याला दरवाजा उघडायला भाग पाडतील, असं देखील अंजली म्हणत असते. पण आता ही मुलं वेगवेगळा आवाज करत असतात. त्यांच्या हातात पेपाणी असते आणि ते मुद्दामून जोरजोरात आवाज करून दारही वाजवत असतात, जेणेकरून ह्यांनी दार उघडायला हवं. पण अजूनही कोणीही दार उघडत नसतं. ती लोक फोर्सफुली दार वाजवत असतात. इकडे मात्र आता अंजली म्हणत असते की काय चाललं आहे नेमकं, कोण आलं आहे, असा विचार देखील आता मनामध्ये येत असतो. मग दुसरीकडे मात्र आता इकडे वल्लरी म्हणत असते की हे सगळं ना अर्णव ईश्वरीचं ना मुद्दामून सुरू आहे. मी ओळखते ना या अर्णव ईश्वरीला, या सगळ्या काही गोष्टीत ना त्यांनी मुद्दामून अरेंज केलेल्या आहेत, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र ती मुलं कुठे थांबत आहेत. ती मुलं जोरजोरात आता वाजवत असतात. आणि जेव्हा ती जोरजोरात दार वाजवतात ना, तेव्हा मात्र आता त्यातला एक मुलगा म्हणत असतो की 2 मिनटं थांबा हां, मी आता येतोच. आणि असं बोलून ना तो पटकनच ना एक खुर्ची घेऊन येतो. तोपर्यंत इकडे वल्लरीने दार उघडलेलं असतं आणि डायरेक्टच ना ती खुर्ची घेऊन तो वल्लरीच्या अंगावरच जातो. वल्लरी तिथे जाऊन त्या दुसऱ्याच खुर्चीवर बसते. आणि मग काय, वल्लरी खूप जास्त घाबरलेली असते आणि ती म्हणत असते की हे चाललंय तरी काय, आणि त्यामुळेच ना आता वल्लरी संतापलेली असते. तर दुसरीकडे मात्र ती मुलं ना आता एकदम रागारागात आलेली असतात आणि जोरजोरात पिपाणी वाजवत असतात, जेणेकरून आता ह्या सगळ्यांनी बाहेर यायला हवं. मग आता ती मुलंही म्हणत असतात की चला पटकन चला, बाहेर चला, असं बोलून आता बाहेर घेऊन जायला बघत असतात. पण दुसरीकडे मात्र इकडे वल्लरी म्हणत असते की आम्ही कोणीही बाहेर येणार नाही आहे, तुम्हाला काही करायचं आहे ना ते करा. मग आता ती मुलं म्हणत असतात की तुम्हाला जोपर्यंत आम्ही बाहेर घेऊन जात नाही तोपर्यंत आम्ही काही इकडनं हलणार नाही आहे. मुलं डायरेक्टच बोलून टाकतात. पण तरीसुद्धा इकडे आता आजी त्याचसोबत अंजली काही केले यायला तयार नसतात, म्हणून मुलं खूप जास्त जोरजोरात आवाज करत असतात. वल्लरीचं तर आता डोकं उठलेलं असतं. दुसरीकडे आकाश जो आहे तो आता त्याने बुके वगैरे घेतलेला असतो आणि तो बुके वगैरे घेऊन झाल्यानंतर गाडीमध्ये बुके ठेवतो. तोपर्यंत मागून त्याच्यावर हल्ला केला जातो. आता तो सुद्धा आक्रमक झालेला असतो आणि त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या एवढ्या जोरजोरात होत असतात ना की अक्षरशः
आकाश खाली पडलेला असतो आणि आकाश जेव्हा खाली पडतो ना, तेव्हा मात्र आता आकाशला उचलायला तिथे काही लोक आलेले असतात. आता काही लोक ना शुभूला सुद्धा पकडायचा प्रयत्न करत असतात, पण तोपर्यंत ना तिकडनं तो निघून गेलेला असतो आणि म्हणूनच आता त्याला कळत नसतं. पण तोपर्यंत ना सगळ्यांनीच ना कांगावा केलेला असतो. दुसरीकडे आता जेव्हा एवढ्या जोरजोरात कांगावा केला जातो ना, तेव्हा मात्र आता मुलांना काही झालं तरीसुद्धा शांत बसावंच लागतं. पण मुलांना आता सांगायचं असतं की तुम्ही जोपर्यंत त्या प्रोग्रामला येत नाही तोपर्यंत काही केल्या आम्ही थांबणार नाही आहे, तुम्हाला तिथं हजर राहावंच लागेल. मुलं आता बोलत असतात. मुलं जेव्हा हे सगळं काही बोलतात ना, तेव्हा मात्र आता इथे असणारा मामा त्याचसोबत सगळीजण म्हणत असतात की हो हो अरे शांत व्हा. पण दुसरीकडे मात्र आता सांगितलं जातं, वल्लरी म्हणत असते की तुम्ही काय सांगताय, काय येतोय म्हणून. मग आता वल्लरी ओरडत असते आणि वल्लरी सांगत असते की तुम्ही शांत बसा, उगाचे ना काही बोलू नका, आपण काही बाहेर जाणार नाही आहोत. हे सगळं ना अर्णव ईश्वरीने मुद्दामून केलेलं आहे असं देखील आता बोललं जात असतं. मग दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत असतात ना, की आता मुलं पण ऐकायला तयार नसतात. मुलं आता म्हणत असतात की तुम्ही जर बाहेर येणार नसाल ना, तर आम्ही अजूनच जास्त गोंधळ घालू, त्यामुळे तुम्हाला बाहेर तर यावंच लागेल असंही आता सांगितलं जातं. मग आता वल्लरीला ती मुलं उंदीर वगैरे टाकूनही घाबरवत असतात, कारण वल्लरी जास्त चावचाव करत असते. मग वल्लरी आता अंगावर उंदीर आल्याबरोबर खूप जास्त घाबरते आणि जोरजोरात ओरडू लागते. आणि जेव्हा ती ओरडत असते ना, मुलं मजा घेत असतात. तर वल्लरी जी आहे तिला मात्र अंजलीने सांगितलेलं असतं की अगं मामी कशाला घाबरतेस, हे नकली आहे. मग आता मुलं इतका कांगावा करतात की अक्षरशः अंजली आणि त्याचसोबत आजीचे ना कान अगदीच ना बसलेले असतात. नको नको करून सोडलेलं असतं या मुलांनी. म्हणूनच आता वैताग आलेला असतो. आता सुप्रिया आणि त्याचसोबत आता नम्रता बोलत असतात आणि त्यांचं ते सुरू असतं की किती प्रेम करतो ना अर्णव ईश्वरीवर, म्हणून तर ईश्वरी नावाचं फॅब्रिकसुद्धा त्याने लॉन्च केलेलं आहे, हे सुद्धा बोललं जात असतं. आणि त्याच वेळेला एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतानाच नम्रता म्हणत असते की हो जिजूंचं प्रेम ईशूवर खूप आहे. आणि मग काय तेवढ्यातच तिकडे आता आकाश आलेला असतो आणि आकाश जेव्हा तिथे येतो ना, तेव्हा त्याला आलेलं बघूनच ना आता ह्या अशा अवस्थेत बघून त्याला खूप जास्त भीती वाटत असते. सुप्रिया आणि त्याचसोबत इथे असणाऱ्या नम्रताला दोघीही जणी धावत पळत जातात आणि मात्र त्याला आता उठवायचा प्रयत्न करत असतात की काय झालं आहे, त्याला लागलेलं असतं. मग त्याच वेळेला नम्रता म्हणते मी पटकन जाऊन आहे ना बर्फ घेऊन येते आणि त्यासोबत मलमपट्टीसुद्धा करायला घेऊन येते. मग आता लगेच त्याला पाणीसुद्धा आणायला नमू गेलेली असते, तर सुप्रिया तिथेच असते. सुप्रियाला आता तो सांगत असतो की खरंच सॉरी, पण मला इथेच यावं लागलं कारण घरात प्रोग्राम सुरू आहे आणि मी घरात जर गेलो असतो तर पुन्हा घरात सगळ्यांना संशय आला असता आणि म्हणूनच मग मी गेलो नाही. मग आता हे सगळं काही कसं काय झालं हे देखील आता विचारलं जात असतं. ते मलासुद्धा काही कळलं नाही. मी रस्त्यावर बुके घ्यायला थांबलेलो होतो आणि अचानकच ना मागून जे आहेत तो कोणीतरी माणूस आला आणि त्याने माझ्यावर हल्ला केला. मला तर वाटतं हे सगळं कोणीतरी मुद्दामून ठरवून केलेलं आहे. मग आता नम्रता ही खूप जास्त काळजी करत असते आकाशची, कारण तिला ना वाईट वाटत असतं की आकाशच्या बाबतीत जे काही झालं आहे ना ते बघूनच. मग आता दुसरीकडे मात्र आता पटकन तिने पाणी आणलेलं असतं आणि स्वतःच्याच हाताने ती आता आकाशला पाणी वगैरे भरवत असते, कारण तिला माहिती आहे की आकाशचा हात ह्याला खूप जास्त लागले, त्यामुळे त्याला हातही नीट वरती करता येत नाही आहे. म्हणूनच आता तिच्या मनाची खूप जास्त घालमेल होत असते. तर दुसरीकडे मात्र आता आकाशही म्हणत असतो की सगळं कोणी केलं माहीत नाही. इकडे आता प्रोग्राम वाढत चाललेला असतो. काही लोक बरीच आलेली असतात आणि आता थोड्याच वेळात ह्या सगळ्याचं उद्घाटन सोहळा होणार असतो आणि तरीही अजून घरातले हजर नसतात. शिर्के आणि त्याचसोबत इकडे आता ईश्वरीसुद्धा अर्णवकडे येऊन तेच बोलत असते की अजून आपण किती वेळ वाट बघायची आहे, घरातले अजून कोणीसुद्धा आलेले नाही आहेत. तुम्ही तर मला सांगितलं होतं की आपले सगळेजण या प्रोग्रामला येणार आहेत म्हणून, मग कुठे राहिले सगळेजण. त्यावर अर्णव ईश्वरीला धीर देत
बोलत असतो की येणार आहेत सगळे, तू काळजी करू नकोस. पण ईश्वरीला वाटत असतं की अर्णव असं काय करणार आहे शेवटच्या क्षणाला, अजूनपर्यंत तर कोणीच आलेलं नव्हतं, मग आता शेवटच्या क्षणाला हा काय करेल एवढं, असाच विचार ना आता तिच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. पण अर्णव ईश्वरीला म्हणतो की तुला मी म्हटलंय ना, तुला मी प्रॉमिस केलंय ना, त्यामुळेच मी तुला सांगतोय की तू काळजी करू नकोस, मी सांगितलेलं सगळं काही योग्य होणार आहे, येणार आहेत लोक. तर आता सगळ्या प्रोग्रामला सुरुवात होत असते. मीडियावाले समोर असतात, त्यावर अर्णव त्यांच्याशी बोलत असतो आणि तेव्हाच ना अर्णवला ते मीडियावाले प्रश्नही विचारत असतात की तुम्ही आता काय ठरवलं आहे, अजूनही तुमच्या घरातले इथे आलेले नाही आहेत, तुम्ही तर म्हटल्या होतात की तुमच्या घरातले जे आहेत ते आता इथे येणार आहेत, मग कुठे राहिले घरातले, असंही आता विचारलं जातं. तेव्हाच आता अर्णव म्हणत असतो की हो हो मी तुम्हाला म्हटलं होतं. मग आता इकडे मुलंसुद्धा घरात सगळ्यांनाच फोर्स करत असतात, त्यामुळे आता आजी अंजली सगळीजणं बाहेर यायला तयार होतात. आजी अंजली बाहेर यायला तयार होतात ना, म्हणूनच ती मुलंसुद्धा खुश असतात. तर वल्लरी विचार करते की नाही नाही म्हणणारे आता सगळीजणं बाहेर जायला निघाले आहेत. वल्लरीला तर बाहेर जायचं नसतं, कारण तिथे सुप्रिया आणि नम्रता येणार आहे, मग सुप्रियाच्या समोर पुन्हा मी दिसेन म्हणून तिला नको वाटत असतं. मग आता इकडे ईश्वरी बघत असते तर समोरूनच ना घरातून सगळीजणं येताना दिसतात. पण ईश्वरी आता अर्णवला सुद्धा सांगते. मग अर्णवही मागे वळून बघतो, तोपर्यंत सगळीजणं त्या कार्यक्रमाला हजर असतात. मामा तर खूप जास्त खुश असतात, कारण मामांना वाटत होतं की हा प्लॅन सक्सेस व्हायलाच हवा. ईश्वरी तर आता अर्णवच्यावर खूप जास्त खुश असते आणि ती म्हणत असते की तुम्हाला काय सांगू, शेवटच्या क्षणाला तुम्ही अशी काय जादू केली ना, मग असं बोलून ती आता त्याच्या गालावर किस करते. आता जशी तिने त्याच्या गालावर किस केलेली असते ना, तेव्हा अर्णव तर चकितच होतो आणि अर्णव ईश्वरीकडे पाहत राहतो, कारण ईश्वरीचं हे असं रूप त्याने पहिल्यांदाच पाहिलेलं होतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय, टाटा.